पण एकनाथ शिंदे कधीही बेळगावात जाऊन त्यांनी सीमावासियांची गाऱ्हाणे ऐकली नाही किंवा मंत्री म्हणून बेळगावात जाऊन आपल्या मराठी एकीकरण समितीचं संघटन काय आहे, त्यांना काय गरजा आहेत हे त्याने कधी पाहिलं नाही. याचं कारण असं आहे, मी स्वतः गेलो, मला अटक झाली. मी वारंवार बेळगावात गेलो या काळामध्ये, आमचं सरकार असतानाही, आणि मला अटक केली, माझ्यावर खटले दाखल केले. आम्ही घाबरलो नाही. पण आपल्याला अटक होईल आणि आपल्याला पोलिसांचे दंडुके खावे लागतील म्हणून तेव्हाचे हे मंत्री आमचे, ज्यांच्यावरती सीमा भागाचा विशेष कार्यभार दिला होता समन्वयाचा, ते गेले नाहीत. पोलीस अटक करतील या भीतीने. आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते, कोल्हापूरचे आमचे असंख्य शिवसैनिक हे तिथे जाऊन त्यांनी आंदोलनं केली, त्यांनी तिथे जाऊन भाषणं केली, त्यांनी तिकडे जाऊन मराठी माणसाला दिलासा द्यायचा प्रयत्न केला. आता काँग्रेसचं राज्य आहे, ही पळवाट नाही. राज्य कोणाचे असू द्या, प्रश्न तोच आहे.